तर कसे आहात भावांनो, मनापासून तुम्हाला जय श्रीराम। तर आजपासून नवरात्राची स्टार्टिंग आहे, तर तुम्हाला नवरात्राच्या हार्दिक शुभकामना आहे। तुमची नवरात्र शुभ जाय। तर आज शाळेत जायसाठी ड्रेस घातलाच होता शाळेचा, पण तेवढ्यामध्ये आपल्याला आठवण आली का आपल्या इकडं नवरात्र चालू झाले आहे, तर आपल्या देवीच्या पेंडॉल पण आहे। आपण रात्री 3 वाजतापर्यंत सजावट केली ते बा पाहू शकता तुम्ही। सजावट कशी आहे म्हणून मग तिथून सीधा आलो घरी, बॅग घेतली, गाडी काढली, सीधा निघलो शाळेत जायसाठी। आता आजच्या ब्लॉग म्हटलं म्हणजे आपल्याला फुलच बनवायचे आहे, पण तुम्हाला शॉर्ट ब्लॉग पाहायचे असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर पाहू शकता। तिथून सीधा आलो पिपड्यामध्ये। आता आपल्याला म्हटलं म्हणजे आज 2 वाजताच घरी जायचं आहे, कारण की देवीची पण स्थापना करायची आहे, त्या कारण आपण आज 2 वाजताच जाऊ। आता पाहू शकता आपल्या पिपड्याचे बस स्टॉप किती मस्त आहे। तिथून सीधा आलो पेट्रोल पंपवर। गाडीमध्ये नव्हतं पेट्रोल, तर आपण गाडीमध्ये टाकून घेतलं 500 रुपयाचे पेट्रोल। तिथून सीधा आलो शाळेमध्ये। आता शाळेमध्ये 2 वाजतापर्यंत लेक्चर अटेंड केले आणि सीधा निघलो घराकडे, कारण की आपल्याला जायची आहे देवीची मूर्ती आणण्यासाठी। तर शुभम म्हणे मी पण येतो, तेल पण घेऊन घेतलं सोबत आणि सोडून दिलं घरी, आणि मी सीधा आलो पिपळ्याच्या अंदर। आता पिपळ्याच्या अंदर आलो तर आपल्याला इथं डेकोत दिसून घेतलं बा, कारण की नवरात्र आहे तर आता लगेच ठिकाणी देवा बसते। तिथून आलो कृषी केंद्रामध्ये, कारण की आपल्याला थोडीशी घ्यायची होती दवाई, ते घेऊन घेतली आणि सीधा निघलो घराकडे। फटकन आलो घरी आलो, गाडी लावून दिली अंगणामध्ये। मी कपडे चेंज करून घेतले आणि पाहू शकता तुम्ही मला लुक किती चांगला दिसतो का नाही, हिरो एकदम। मी कमेंट मध्ये सांगा हिरो दिसतो का नाही तर। मग तिथून सीधा आलो पेंडॉल मध्ये। ते पोट्टी तर जमा होते ना, आशिष भाऊ इथं फोटोग्राफरच बनला होता बा, म्हणलेले हाय तर करून दे, यानं केलं हाय ना। मग चिंटू भाऊला बी म्हणलं तू हाय करून दे। मग पाहू शकता तुम्ही हे पोट्टे तिथे लगेच होते, कोणी कामाचे नाही बा। मग इरादा याला देवीची मूर्ती आणायच्या, कारण की समय होऊन राहिला होता। तर मग का सीधा निघलो। गाडी स्टार्ट कर। आता मूर्ती आणायला जानेवाले तर 8 पोरं आहे, पण आपल्यापाशी गाड्या 2च आहेत, आपल्याला 4 जण जावं लागन। तर काय 4 आपल्या गाडीवर बसवले, 4 जण बाद बंद येणार आहे, तर सीधा निघलो। आता आपण जिथे चाललो मूर्ती आणायला, आता आपण जिथे मूर्ती आणायला चाललो ते वसायखेडा, आणि ते आपल्या गावापासून 3 किलोमीटर दूर आहे, जास्त काही आहे नाही। तिथं मूर्त्या पण चांगल्या बनवते, आपण हरवर्षी तिथेच देतो बुकिंग, यंदा बी तिथेच बुक करून दिली। सीधा येऊन गेलो सायखेड्यामध्ये। आता सायखेड्यामध्ये जिथं मूर्ती बनवते तिथं येऊन गेलो, गाडी लावून दिली बाहेर, आणि इथंच आपले माणसं सकाळपासून इथंच बसले होते बा, जेवढी सजावट होत नाही पूर्ण तवरीकनं। पाहू शकता आपल्या देवीचा लुक किती मस्त आहे। हे बी आपल्या आपसमध्ये चर्चा चालू होती की मूर्ती ते 1 नंबर बनली, पण सजावट पण 1 नंबर दिसत आहे तिच्यावर, तिचे गाणे वगैरे। तर मग ते पण मीनं पण सोचलं, आणि मीनं पण एक छोटासा गाण्यासकट व्हिडिओ बनवून घेतला। हाय हाय इतना सुकून मेरे दिल ने चुन लिया। मग तेवढ्यामध्ये आपला चिंटू भाऊ पण येऊन गेला ढोल घेऊन। आता देवी न्यायची आहे तर ढोल सेवा जाणार आहे का, मजाच नाही आहे। मग आपल्या देवीचा थोडासा शिंगार व्हायचा राहिला होता, तो शिंगार केला कंप्लीट। तर हे शाळेचे लेकरं पण येऊन गेले ते आपल्या मूर्तीला पाहासाठी देवीच्या। मग तेवढ्यामध्ये येऊन गेले ट्रॅक्टर, कारण की आपल्याला देवी न्यायची आहे तर ट्रॅक्टरमध्ये हर वर्षी आपण याच्यातच नेतो। मग ट्रॅक्टरवाल्याला म्हणलं भाऊ तू घे पुढं, मी सांगतो तुला साईड कुठं लावायची आहे। त्याला सांगून दिलं जिथं लावायची तिथं लावून दिली आहे ना। आणि इकडे अंदर येऊन पाहत होता आपला विक्की भाऊ इथं पूजा करत होता। आता इथून मूर्ती न्यायची म्हटलं म्हणजे पहिले पूजाच करावी लागते, त्याच्या बगैर इथून मूर्ती हलू शकत नाही। तर आपल्या विक्की भाऊनं पूजा करून घेतली, तेवढ्यामध्ये आपल्या चिंटू पण आला आणि या पण पूजा करून घेतली। पूजा केली कंप्लीट। आता आपली देवीची मूर्ती म्हटलं म्हणजे अडचणीत आहे, तर मोठ्या हिशोबाने बाहेर काढावा लागेल। तर आरामाने आम्ही काढली सिद्धी बाहेर।
आता आपल्याला इले टाकायच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये ठेवायची आहे मूर्ती. आता मूर्ती पडली आपली मोठी, तर आपल्याला थोडंसं हिशोबाने सांभाळूनच काम करावं लागन. कारण की ते म्हणते ना, नजर हटी तर दुर्घटना घटी. म्हणून आपल्याला थोडं हिशोबानेच घ्यावं लागन. आपल्यापाशी माणसाची कमी तर आहे नाही, कारण की जेवढे लहान लेकरं आहेत त्याच्याहून जास्त मोठे माणसं पण आहे आपल्याकडे. इथे हेल्पर करायला म्हटलं म्हणजे सर्वच येते, काही दिक्कत आहे नाही. मग काय मोठ्या मुश्किलनं आपण धीर्याने थोडीशी मूर्ती चढून दिली वरत. तर आपली देवी किती छान दिसून राहिली तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा भावांनो. मूर्ती हल्ली वरत ठेवून हे लेकरं बारी चढून दिले वरत. आणि मी सीधा उतरलो खालतं, कारण की आता मी बसेन डायरेक्ट ड्रायव्हरच्या काठानच जेवून. तर ह्यावेळी आपला ड्रायव्हर पाहू शकता ट्रॅक्टरच्या. मग काय मूर्ती ठेवली आणि सीधा निघलो घराकडे. आता पाहू शकता मूर्ती तर एकच आहे, पण इले आणण्यावाले कईयो आहे. कारण की आपण म्हटलं म्हणजे आपले माता राणीचेच फॅन आहे सर्व इथं पाहू शकता. मग मी सीधा येऊन गेले चिंटूच्या गाडीवर. ट्रॅक्टरवर बसू झालतो बोर. दोघंही आम्ही आलो आणि डायरेक्ट नारे म्हणत चाललो पुढं. आता म्हटलं म्हणजे नेताच्या काफिला तर लगीत राहतेच, पण आपल्या माता राणीच्या बी काफिला लगीत आहे भावांनो. 5-6 गाड्यात आपल्या हायच इथं. आणि ह्यावे पवन होऊ शकता मला हाय म्हणत होता. ह्यावे आशिष भाऊ ह्या इथं सूत्रबॉम्ब फोडायलाच बसून गेलता. याच्यात आणि डब्बीत ना उघरे बा, मग उघरली नाही यानं दिला फोडून. फटाका फुटला फटकन. आम्ही आलो गावात रपकन. आता गावात आला म्हणजे आपलं बोलणं तर कमी, पण आवाजच जास्त चालते. आता आपल्यापाशी आहे सुत्री बॉम्बचे 2-3 पॅकेट, तर आपण फोडायला सुस्ती नाही करत. तर चिंटूनं फटकन लावला मा देखत फटकन फटाकान दिला फटकन फोडून. तशीच आवाज करत आपल्या डायरेक्ट घरापुढं येऊन गेली देवीची मूर्ती. आणि 10 मिनिटात पहिले डायरेक्ट पेंडॉल पाशीच मूर्ती होऊन गेली. पण या चिंटूच्या माहित ना कोणती फटाके फोडून राहिला पण फटाके फोडल्या बिगर होत बी नाही, म्हणून फटाके फोडायचे लागते. आता आपल्या देवीची एंट्री म्हटलं म्हणजे काही खासपूस होते का? नाही, धडाक्यानेच होते. सीधे आणली तर ट्रॅक्टरनं ट्रॉलीच्या खुलून घेतला पल्ला, मूर्ती उतरून घेतली खालतं. तर हे आशिष भाऊ इथं पूजा करून घेतली आणि डायरेक्ट केली मग आरती चालू. जय अंबे गौरी मैया जय श्यामा गौरी तुम्हा. आरती केली खतम न देवीची स्थापना करून दिली आपण आपल्या पेंडॉल मध्ये. पाहू शकता तुम्ही इथं सर्वच जण पाहिले आले का देवी सैसाठ आहे का नाही म्हणून बसली. मग संध्याकाळची आपल्याला आरती करावंच लागेल, तर सर्वजण इथे येऊन गेले आणि आरती केली चालू. जय अंबे गौरी मांबे जी की आरती जो. आरती केली कंप्लीट न. पाहू शकता आपली माता राणी किती छान दिसत आहे. तर आता तुम्ही निश्चित देवी पाहिली असेल मंडळाची, पण आता आपला नरेन भाऊच्या घरी बी देवी बसते, तर आपण तिची देवी पाहायला आलो. पाहू शकता किती मस्त डेको आहे. आता मूर्ती लहान आहे पण सजावट चांगली आहे. मगन में नाचू गाँव तेरा जगराता, मैं बालक तू माता शे. मग काय देवीचे छोटे मोठे शॉट घेऊन घेतले नाही आपल्या नरेन भाऊनं करून घेतलं आपल्याला हाय. याच्या संग केला 10 मिनिट टाइमपास. आता हे वय आपले जिजाजी नरेन भाऊचे, यायला मागितलं मी सीताफळ, त्याने काही दिलं नाही. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटेल तर लाईक कर जा आणि सबस्क्राईब करणं विसर जा नको, कारण की तुम्ही सबस्क्राईब करणार नाही तर तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येणार नाही.